नमस्कार, TV9 मराठीच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत। मी स्नेहिल। बातमीपत्राची सुरुवात करणार आहोत एका ब्रेकिंग बातमीनं। राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली। जवळपास तासभर या दोन्ही नेत्यांची चर्चा झाली आहे। सकाळी 10:30 वाजता पवार पंतप्रधान कार्यालयात पोहोचल्याची माहिती मिळते। त्यानंतर त्यांच्यामध्ये दोन्ही नेत्यांमध्ये जवळजवळ तासभर खलबत्त सुरू होती। नेमकी कोणत्या मुद्द्यावर ही चर्चा झाली याची अद्याप खात्रीलायक माहिती काही मिळू शकलेली नाही, परंतु सहकार आणि बँकिंग संदर्भात चर्चा झाल्याची माहिती समोर येऊ लागलेली आहे। शरद पवार आणि नरेंद्र मोदी यांची दिल्लीत भेट झाली। 10:30 वाजता आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार पंतप्रधान कार्यालयामध्ये गेले होते आणि पंतप्रधान कार्यालयात त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत जवळजवळ 1 तास चर्चा केल्याची माहिती समोर आलेली आहे। आणि हे फोटो देखील यावेळेस चर्चेचे समोर आलेले आहेत। शरद पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दिल्लीत भेट झालेली आहे। या दोन्ही नेत्यांमध्ये 1 तासांपेक्षा जास्त वेळ खलबत्त झालेली आहे। आज शरद पवार सकाळी 10:30 वाजता पंतप्रधान कार्यालयात पोहोचले होते। पंतप्रधान कार्यालयामध्ये शरद पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट झाली। दोघांमध्ये 1 तास खलबत्त झाल्याची माहिती समोर आली आहे। सध्या केंद्रीय तपास यंत्रणांकडून राष्ट्रवादीचे नेते हे रडारवर असल्याचं आपल्याला माहिती आहे। त्यामध्ये अनिल देशमुख आणि एकनाथ खडसेंची तर ईडी कडून चौकशी सुरू आहे। मोदींसोबतच्या भेटीवर ईडीच्या कारवाईबाबत चर्चा झाल्याची ही शक्यता आहे। अमित शहांकडे सध्या सहकार मंत्रालयाची धुरा आहे आणि राज्यात सहकार क्षेत्रावर राष्ट्रवादी काँग्रेसचं वर्चस्व आहे। त्यामुळे सहकार खात्याकडून राज्यात चौकशी होण्याची शक्यता आहे आणि याच पार्श्वभूमीवर दोघांमध्ये चर्चा झाल्याची ही शक्यता आता वर्तवण्यात येत आहे। यावेळी मोठी बातमी आपण बघतोय। शरद पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींमध्ये जवळजवळ 1 तास चर्चा झालेली आहे। पंतप्रधान कार्यालयात आज शरद पवार सकाळी 10:30 वाजता पोहोचले होते आणि यावेळेस पंतप्रधानांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केलेली आहे। मात्र भेटीचा तपशील, नेमकी ही भेट का झाली याचा अधिकृत तपशील अद्यापही गुलदस्त्यातच आहे। अद्याप या संदर्भातली कुठलीच माहिती शरद पवार किंवा पंतप्रधान कार्यालयाकडून मिळालेली नाही। परंतु शरद पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दिल्लीमध्ये पंतप्रधान कार्यालयात भेट झालेली आहे। आज 10:30 वाजता शरद पवार पंतप्रधान कार्यालयात पोहोचले होते आणि यावेळेस सहकार आणि बँकिंग संदर्भात चर्चा झाल्याची माहिती समोर येते आहे, परंतु अधिकृत माहिती अद्यापही समोर आलेली नाहीये। शरद पवार आणि कालपासून ते दिल्लीत आहेत आणि काल शरद पवार राजनाथ सिंग यांच्यासोबत देखील त्यांनी भेट घेतली होती। संरक्षण क्षेत्रासंदर्भात चर्चा झाल्याचं देखील सांगण्यात आलं होतं। तर काल पियुष गोयल यांच्यासोबत देखील शरद पवारांची भेट झाली होती आणि आज सकाळी 10:30 वाजता शरद पवार थेट पंतप्रधान कार्यालयामध्ये पोहोचले आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत जवळजवळ 1 तासांपेक्षा जास्त वेळ त्यांनी चर्चा केलेली आहे। नेमकी या चर्चेचा तपशील काय, ही चर्चा कोणत्या मुद्द्यांवर झाली हे अद्यापही स्पष्ट झालेलं नाही। शरद पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींची दिल्लीमध्ये भेट झालेली आहे। सहकार आणि बँकिंग क्षेत्रासंदर्भात ही भेट झाल्याची माहिती समोर येते, परंतु अद्यापही तपशील मात्र समोर आलेला नाहीये। शरद पवारांनी देखील माध्यमांशी कुठलीच चर्चा केलेली नाहीये किंवा या भेटीसंदर्भातली कुठलीच माहिती समोर आलेली नाही। आज शरद पवार सकाळी 10:30 वाजता पंतप्रधान कार्यालयामध्ये पोहोचले आणि पंतप्रधान कार्यालयामध्ये त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली। जवळजवळ 1 तास या दोनही नेत्यांमध्ये चर्चा झालेली आहे आणि सध्या केंद्रीय तपास यंत्रणांकडून आपल्याला माहिती आहे राष्ट्रवादीचे नेते रडारवर असल्यामुळे या भेटीकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। सुनील काळे आमचे प्रतिनिधी यावेळेस आपल्याबरोबर फोन लाईनवरून जोडले गेलेले आहेत। सुनील, आपण बघतोय की आज ही एक महत्त्वपूर्ण भेट आणि देशातले हे दोन्ही महत्त्वाचे नेते, नेमका या भेटीचा तपशील समोर येऊ आलेला आहे का? त्या संदर्भात काही अपडेट्स आपल्यापर्यंत पोहोचलेत का? स्नेहिल, आपण जर बघितलं तर ही भेट जी आहे ती ज्या पद्धतीनं पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शरद पवार यांच्यामध्ये ही भेट होताना दिसते, निश्चितच त्या संदर्भात राजकीय दृष्टीने सुद्धा बघितलं जात आहे। पण जी आपल्याला सूत्रांनी माहिती मिळालेली आहे त्यानुसार सहकारी क्षेत्राच्या संदर्भात जो केंद्र सरकारने कायदा केलेला आहे आणि त्यामध्ये जिल्हा बँकांचे जे मंडळ असेल किंवा जिल्हा बँकांचं संचालक मंडळ असेल ते त्यावरती कुठेतरी रिझर्व्ह बँकेची नजर असणार आहे। त्या संदर्भात काही सूचना ज्या आहेत त्या शरद पवार यांच्या मार्फत केल्या गेलेल्या आहेत पंतप्रधानांना आणि त्याचबरोबर ज्या पद्धतीने कोरोनाची जी परिस्थिती आहे आणि ज्या सांगितलं जातंय की 3री लाट येऊ शकते, अशा परिस्थितीमध्ये देशभरातली कोरोनाची परिस्थिती हाताळण्यासाठी सर्वपक्षीय बैठक बोलवावी अशा पद्धतीची मागणी सुद्धा शरद पवार यांनी जी आहे नरेंद्र मोदी यांच्याकडे केलेली आहे। आणि तिसरी महत्वाची गोष्ट की आपण बघितलं तर गेल्या 4 ते 5 दिवसांपासून महाराष्ट्रामध्ये लसींचा पुरवठा कमी आहे आणि अशा परिस्थितीत कोरोनाला जर हरवायचं असेल तर लसीकरण होणं अत्यंत महत्त्वाचं आहे आणि या लसींच्या पुरवठ्यासाठी सुद्धा
कुठेतरी व्यवस्थित लसींचा पुरवठा व्हावा अशा पद्धतीची मागणी केलेली आपल्याला पाहायला नक्की. मिळते. सुनील, थोडं थांबवतोय तुम्हाला. यावेळेस आपण बघतोय की आज शरद पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींमध्ये एक भेट झालेली आहे आणि राजकारणातली ही सगळ्यात महत्वाची बातमी म्हणावी लागेल, कारण शरद पवार आणि नरेंद्र मोदी जवळजवळ 1 तास चर्चा करत होते. मोदींना भेटण्याआधी पवारांनी फडणवीसांसोबत देखील भेट घेतल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे. मोदींना भेटण्याआधी शरद पवार हे फडणवीसांना भेटलेले आहेत. महाराष्ट्राला हादरवणारी राज्याच्या राजकारणातली सगळ्यात मोठी आणि महत्वाची बातमी आपण बघतोय. शरद पवार आणि नरेंद्र मोदींमध्ये 1 तास कलबत्ता झालेले आहेत, परंतु मोदींना भेटण्याआधी शरद पवारांची देवेंद्र फडणवीसांसोबत देखील भेट झालेली आहे. यावेळेसची एक मोठी आणि महत्वाची बातमी. गजानन उमाटे आमचे प्रतिनिधी यावेळेस आपल्याबरोबर थेट जोडले गेलेले आहेत. गजानन, आपण बघतोय राज्याच्या राजकारणाला हादरवणाऱ्या या बातम्या म्हणाव्या लागतील, कारण शरद पवार आधी फडणवीसांना भेटतात आणि नंतर मोदींच्या भेटीला जातात. काय सांगाल या भेटीसंदर्भातले अपडेट्स? महाराष्ट्रामधील महाविकास आघाडी सरकार बद्दल ज्या काही चर्चा सुरू आहे या पार्श्वभूमीवर अत्यंत महत्त्वाची भेट मानली जाते. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि महाविकास आघाडीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची काल दिल्लीमध्ये भेट झाल्याची सूत्रांची माहिती आहे आणि त्यानंतर शरद पवार जे आहेत ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटायला गेले. देवेंद्र फडणवीस आणि शरद पवार यांची जी भेट आहे ती महाराष्ट्राच्या एकूणच राजकारण ढवळून निघणारी ही बातमी आहे आणि ही मोठी भेट आहे असं म्हणता येईल. एकूणच महाविकास आघाडी सरकार कुठेतरी अस्थिर आहे, हे सरकार आपल्याच भारांना कोसळेल असं वारंवार विरोधी पक्षाकडून सांगण्यात येत होतं आणि त्या पार्श्वभूमीवर ही भेट जी आहे ती महत्त्वाची आहे. सुरुवातीला चर्चा होती की शिवसेना भाजपची जवळीक जी आहे ती पुन्हा वाढत आहे, परंतु दुसरं एक ऑप्शन आहे भाजपसाठी आणि ते म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचं ऑप्शन आहे महाराष्ट्रात सत्तेत येण्यासाठी. आणि हे सगळे पर्याय जे आहेत ते भाजपच्या वरिष्ठ पातळीवरून चाचपडले जात आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर या दोन्ही नेत्यांमधली भेट जी आहे ती अत्यंत महत्त्वाची मानली जाते. सूत्रांनी जी माहिती दिली एका विशिष्ट घरी हे दोन्ही नेते दिल्लीमध्ये भेटले आणि महाराष्ट्राच्या राजकारणावर चर्चा झाली आणि भविष्यातल्या शक्यतेवर चर्चा झाली. कारण की सध्या गेल्या काही दिवसातले आपण काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे वक्तव्य बघितले असन, त्यांची शरद पवार यांच्याबद्दल मतं किंवा आपल्या सरकारवर टीका करणारे वक्तव्य, या सगळ्या पार्श्वभूमी असं म्हटलं जातं की महाविकास आघाडी सरकारमध्ये सगळे काही आलबेल नाही आणि या परिस्थितीमध्ये या दोन नेत्यांची भेट जी आहे ही अत्यंत महत्त्वाची आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा भूकंप येणार का अशा प्रकारची ही भेट आहे. स्नेहिल, नक्कीच. गजानन, थोडं तुम्हाला थांबवतोय. यावेळेस आपल्या सोबत सुधीर मुनगंटीवार देखील आहेत, जोडले गेलेले आहेत. सर, स्वागत आपलं. अशी माहिती समोर आलेली आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटण्याआधी शरद पवारांनी देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली आहे. भेट झाली असेल तर त्या भेटीमध्ये काय चर्चा झाली हे तर काही आमच्यापर्यंत अजून पोहोचलेली नाही आणि या भेटीकडे राजकीय बदल होईल या नजरेतून सद्यस्थितीमध्ये बघू नये. शरद पवार साहेबांनी माननीय पंतप्रधानांची भेट घेऊन काही त्यांच्या मागण्या केल्या असण्याची शक्यता आहे. याला राजकीय अर्थ सद्यस्थितीत लावणे योग्य नाही आणि मी पुन्हा सांगतो की सरकार बदलण्यासाठी ज्या भेटी होत असतात त्या कधीच माहीत होत नाही, त्या कधीच लोकांपर्यंत पोहोचत नाही, त्या गुलदस्त्यातच राहतात. सरकार येत असतं. त्यामुळे या भेटीतून काहीतरी नवीन राजकीय गणित काही होत आहे असं मला व्यक्तिगत रीतीने वाटत नाही. कारण राजकीय गणित होण्याच्या ज्या भेटी असतात त्या अशा पद्धतीने जाहीरपणे कधीच होत नाही. अगदी. परंतु ही जी भेट झाली या भेटीमुळे राज्याचं राजकारण हादरवणारच आहे, कारण शरद पवार आधी फडणवीसांना भेटतात आणि नंतर मोदींना भेटतात आणि 1 तास चर्चा होते. ही चर्चा सहकार क्षेत्राशी किंवा बँकिंग क्षेत्राशी रिलेटेड असू शकते का? अनेक क्षेत्राशी असू शकते किंवा राज्य सरकारच्या कामाबद्दल सुद्धा पवार साहेब ज्या काही उणीवा आहेत त्याही केंद्राचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींच्या लक्षात आणून देऊ शकतात की महाराष्ट्र राज्यामध्ये कारभारामध्ये या उणीवा आहेत. हे पंतप्रधान महोदयांना सांगून पंतप्रधान महोदयांना या उणीवा दूर करण्यासाठी सहकार्य मार्गदर्शन मागू शकतात. पण राजकीय काही घडामोड आहे का तर नाही. आता याच्यातून चलबिचल होऊ शकते. चलबिचल ही आमचे 30 वर्ष जुने मित्र शिवसेनेच्या नेत्यात होऊ शकते.
अरे आपण तर भाजपशी बैमानी केली आणि आता कुठं भाजप राष्ट्रवादी जर एकत्र आले तर राष्ट्रवादी आणि खरा राष्ट्रवाद असणारा भारतीय जनता पार्टी ही भीती त्यांच्यात निर्माण होऊ शकते. पण सद्यस्थितीमध्ये माझा व्यक्तिगत रीतीने हे निश्चितपणे वाटतं की जाहीर भेटीतून सरकार कधी जन्माला येत. अगदी सर, परंतु जे राजकीय विश्लेषक आहेत त्यांच्याशी आम्ही बातचीत केली तर त्यांनी असं सांगितलं की बीजेपी आणि एनसीपीचे सूर जुळू शकतात भविष्यामध्ये. असं आहे की हे जर तरच्या गोष्टी आहेत. एक तर या देशामध्ये माननीय मोदीजींनी एक अतिशय स्पष्टपणे ज्या क्षणी 26 मे 2014ला शपथ घेतली त्या क्षणी सांगितलं की या देशामध्ये काँग्रेसला अतिशय मोठी संधी जनतेने दिली. त्या संधीचं सोनं करण्याच्या ऐवजी त्या संधीची माती काँग्रेसने केली. आजही आपण मनरेगा सारख्या रोजगार योजना आपल्याला चालवाव्या लागतात. 2 रुपये 3 रुपये किलो धान्य देण्याच्या योजना चालवाव्या लागतात. अन्न याच एका मुद्द्यावर आपण थांबलो. अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण, रोजगार, आरोग्य यापैकी पुढच्या 5 गरजा या तर गरीब कुटुंबाला अजूनही त्रास देणारे आहे. आणि म्हणून काँग्रेसच्या विरोधात जे पक्ष असतील त्याचं पोलरायझेशन केलं पाहिजे. त्यांनी एकत्रित आलं पाहिजे. देशहितासाठी एकत्रित आल्याची भावना आहे. आणि म्हणून एक गोष्ट खरी आहे की काँग्रेस सोडून भूमिका भारतीय जनता पार्टीची नेहमीच राहिली की काँग्रेस विरोधकाची मोड बांधली पाहिजे. आता मुळात राष्ट्रवादीचा जो जन्म झाला 20 मे 1999 आणि 25 मे 1999ला पक्षाची घोषणा झाली. तुम्ही 20 मे 1999ची तेव्हाचे संगमाची तारीख अनवर आणि पवार साहेबांची पत्रकार परिषद काढून बघा. इतक्या काँग्रेसला त्यांनी त्यामध्ये टीका केली आहे की अशी टीका आजपर्यंत या देशातल्या कोणत्याही राजकीय पक्षाने श्रीमती सोनियाजी बद्दल केली नाही किंवा काँग्रेस बद्दल केली नाही. म्हणजे मूलतः जन्म हा काँग्रेस विरोधात झाला आहे. काँग्रेसच्या विरोधात राष्ट्रवादीचा जन्म झाला आहे. आणि म्हणून पोलरायझेशन मध्ये शिवसेना असेल, राष्ट्रवादी असेल, जे काँग्रेस विरोधी विचाराचे पक्ष आहे त्यांना एकत्र येण्यामध्ये जर देशहितासाठी, राष्ट्रहितासाठी, विकासासाठी, प्रगतीसाठी, राष्ट्र कल्याणासाठी, जनहितासाठी एकत्र येण्याची जर त्यांची इच्छा असेल तर यामध्ये कुठं अडचण येण्याची शक्यता नाहीये. अगदी. पण तुम्ही आता म्हणताय की अडचण नाहीये. या भेटीमुळे नक्कीच महाविकास आघाडी सरकार जे तिथे अस्थिरता दिसते का? नाही, भेटीमुळे अस्थिरता करण्याची आवश्यकताच नाही आहे. महाविकास आघाडीमध्ये अस्थिर करण्यासाठी अनेक लोक आहेत. याच्यासाठी भेटीची आवश्यकताच नाही. अनेक लोक आहेत की ज्यांनी एका राजकीय गूढ भाषेचा जन्म दिलाय आणि राजकीय गूढ भाषेतून ते म्हणतात की कधी आमच्यावर पाळत ठेवल्या जाते, कधी म्हणतात एकला चरोरे, कधी काय 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 गोष्टी सांगतात. त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये हालचाल करण्यासाठी, महाविकास आघाडीला अस्थिर करण्यासाठी आमची दूर दूर पर्यंत आवश्यकता नाही. ते या बाबतीमध्ये अतिशय कार्यक्षम आहेत. अस्थिर करण्यामधली त्यांची जी क्षमता आहे ती क्षमता अवर्णनीय आहे. त्या क्षमतेचा उपयोग करून ते आपल्या आघाडीला अस्थिर करत राहतात. आणि ईश्वर त्यांना अशी सद्बुद्धी देव की त्यांच्याच माध्यमातून ही आघाडी अस्थिर होण्याचं काम जे शुभ कार्य आहे ती करण्याची आवश्यकता आम्हाला पडता कामा नये. अगदी सर, परंतु आपण बघितलंय की आता केंद्रीय यंत्रणांच्या रडारवर एनसीपीचे नेते एकीकडे आहेत, खडसे असतील किंवा अनिल देशमुख असतील, आणि त्या पार्श्वभूमीवर शरद पवार थेट नरेंद्र मोदींना भेटतात. त्यामुळे आणखीन चर्चा रंगलेल्या आहेत. असं आहे की शेवटी ईडी असेल, सीबीआय असेल, तुम्ही कोणत्या पक्षात आहेत यावर कार्यवाही होत नाही. आपल्याला माहित असेल की जेव्हा काँग्रेसचं राज्य होतं तेव्हा सुरेश खगमाडीजींवर कारवाई झाली. अशोक चव्हाण साहेबांची सीबीआय चौकशी सुरू झाली. करुणानिधी काँग्रेसचे मित्र होते, पण करुणानिधीमध्ये सरकारमध्ये डी राजा असेल किंवा ती त्यांची सुपुत्री असेल, सर्वांवर कारवाई झाली. आणि म्हणून माझ्या व्यक्तिगत रीतीने वाटतं पक्ष, ईडी, सीबीआय, राजकारण या 4 स्वतंत्र गोष्टी आहेत. आजही ईडीच्या माध्यमातून भाजपच्या काही नेत्यांची चौकशी सुरू आहे, पण ती बातमी होत नाही. बातमी असं होत नाही की हा घरातल्या घरात जर एखादी घटना झाली तर ती बातमीची असते, सार्वजनिक चौकात झाली तर ती बातमी होते. आता ईडी भाजपशी जेव्हा भाजपच्या नेत्यांची चौकशी ईडीची होते तेव्हा ती बातमी होत नाही. पण जेव्हा काँग्रेस किंवा राष्ट्रवादीच्या नेत्यांची ईडी चौकशी होते तेव्हा ती मोठी बातमी होते. आणि त्यामध्ये एक नेहमीतला वहिवाटीतला शब्द वापरला जातो की हे राजकारण आहे.
म्हणजे यामध्ये खरं तर मला कधी कधी आश्चर्य वाटतं की कोणताही अपराधी असं म्हणेल की आम्ही गुन्हा केला, आणि असं जर म्हणण्याची पद्धत असती, अशा पद्धतीची पद्धत विकसित झाली असती तर 80,000 कोटीपेक्षा जास्त न्याय व्यवस्थेवर खर्च करण्याची आवश्यकताच नसती. आरोपीला एक कागद दिला असता, एक पेन दिली असती, सांगितलं असतं की तुझ्यावर हा आरोप आहे, तू सांग आरोपी आहे की अगदी नाही, अगदी आणि आरोपी आहे की नाही यासाठी जर त्याला कागद दिला तर मग न्याय व्यवस्थाही नको, पोलीस व्यवस्थाही नको, कोणतीही व्यवस्था असण्याचं काही कारण नाही. बिलकुल. सर, सहकार क्षेत्राचा खरं तर अनुभव पाहता शरद पवारांना मोठा सहकार क्षेत्राचा अनुभव आहे. त्यामुळे आता जे नवीन मंत्रालय, सहकार मंत्रालय स्थापन झालेलं आहे, तिथे शरद पवारांची मार्गदर्शनाची भूमिका राहू शकते का? त्या अनुषंगानं देखील या भेटीकडे बघता येऊ शकतं का? मग असं आहे की जसे शरद पवार साहेबांना सहकाराचा अनुभव आहे तसाच अनुभव अमित शहा साहेबांनाही आहे. गुजरातमध्ये सहकाराच्या एक मोठं काम माननीय अमितभाईंनी केलं आहे, आणि म्हणून काही सूचना असू शकतात की ज्या सूचनांच्या माध्यमातून आज महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक आणि काही 1-2 राज्यामध्ये जो सहकार आहे, हे आंदोलन, हे लोक आंदोलन व्हावं. सहकाराच्या माध्यमातून आपण या देशाच्या आर्थिक उन्नतीमध्ये मोठे योगदान देऊ शकतो, आणि ज्यामध्ये आपण भयमुक्त, भूकमुक्त, विषमतामुक्त भारत घडवण्याचा जो आपला प्रयत्न आहे, त्या प्रयत्नामध्ये एक चांगल्या पद्धतीने पाऊल पुढे टाकू शकतो. यासाठी सहकार, यामध्ये काही सूचना असू शकतात, पण अमित भाई सुद्धा बरोबरीने अनुभवी आहेत. अगदी. सर, एक महत्वाचा प्रश्न असा आहे की एकीकडे आपण बघतोय महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस स्वबळाची भाषा करतेय, नंतर शरद पवार थेट काँग्रेसच्या नेत्यांना प्रश्न विचारतात की काय असेल ते स्पष्ट सांगा, आणि आज आधी फडणवीसांना भेटतात आणि मग पंतप्रधान मोदींची भेट घेतात. त्यामुळे कुठे भाजपबरोबर राष्ट्रवादी जास्त जवळ जातीये? एका भेटीतून मला असं वाटतं की कोणी कोणाच्या जवळ जातो आहे असा भास होऊ नये, आभास होऊ नये. कारण या अगोदर उद्धवजींसोबतही माननीय मोदीजींची भेट झाली, पवार साहेबांनी मोदीजींची भेट घेतली, आणि म्हणून हे खरं आहे की या सरकारला अस्थिर करण्याचं काम आम्हाला करायचंच नाही. आम्ही तर म्हणतो की हे 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 सरकार तुम्ही वाचवण्याचा प्रयत्न करा, पण जनतेला पहिल्यांदा वाचवा. तुम्ही सरकार टिकवण्याचा जरूर प्रयत्न करा, पण जनतेला टिकवा. जनता संपल्यानंतर तुम्ही सरकार टिकवण्याचा प्रयत्न करता, जनतेला वाचवायचं सोडून फक्त आणि फक्त 24 तास सरकारला वाचवण्याचा विचार करता, तर हे काही योग्य नाही. आणि असा विचार तुम्ही करत राहिलात तर मग यातून एक अस्थिरता राजकीय क्षेत्रामध्ये, विकासाच्या क्षेत्रामध्ये, एक निश्चितपणे प्रशासनामध्ये होते, आणि मग जो मंत्रालयामध्ये स्वैराचार होतो, मंत्रालयामध्ये अधिकारी जे 7वा वेतन आयोग घेतात, 1,44,000 कोटी आपण पगारामध्ये वाटतो, 400 कोटी साधारणतः रोज आपण पगारावर देतो, तिथं सामान्य जनतेची कामं होत नाही. सामान्य जनतेला हेलपाटे घालावे लागतात, सामान्य जनतेला त्रास सहन करावा लागतो, अपमान सहन करावा लागतो, आणि म्हणून आम्हालाही वाटतं की सरकार स्थिर राहावं, पण फाईल मात्र स्थिर राहता कामा नये. दुर्दैवानी सरकार स्थिर आहे आणि मंत्रालयाच्या फाईल एवढ्या स्थिर आहे की त्या पुढेच जात नाही. 2-2, 6-6 महिने एका टेबलवर जर राहिल्या तर पुढच्या टेबलवर जात नाही. आमची इच्छा एवढीच आहे की मंत्रालयातल्या फाईल अस्थिर व्हाव्या आणि सरकारने स्थिर व्हावं. अगदी. सर, अगदी शेवटचा प्रश्न की आता या भेटीमुळे महाविकास आघाडीमध्ये तुम्ही सांगितले की चलबिचल वाढली असेल, उद्या भविष्यात एनसीपी बरोबर स्थिर सरकार द्यायला भाजपला आवडेल का? तुमचं मत काय? नाही, माझं व्यक्तिगत मत महत्वाचं नाही, पक्षाचं मत महत्वाचं आहे. पक्ष जो काही निर्णय घेतो त्या निर्णयानुसार वागणं आणि शेवटी सरकार आणणं, हे मी भारतीय जनता पार्टीचा 17व्या वर्षापासून काम करतो. 1986 स्थापना झाली, त्या स्थापना दिनाचा मी साक्षीदार आहे. मला असं वाटतं कोणत्याही पक्षाचं लक्ष हे सरकार निर्माण करणं, संसदेमध्ये स्थान निर्माण करणं आणि विधानसभेत स्थान निर्माण करणं यापेक्षा जनतेच्या हृदयामध्ये स्थान निर्माण करणं हे असतं, आणि हे श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयींनी आम्हाला सांगितलं. त्यामुळे सरकार निर्माण होऊन आमचा कार्यभार किंवा उद्दिष्ट पूर्ण होत नाही. आमचं उद्दिष्ट तेव्हा पूर्ण होतं जेव्हा सरकार येऊन त्या माध्यमातून शेवटच्या माणसाच्या जीवनामध्ये आम्ही अंधार दूर करण्यामध्ये काही चांगले निर्णय घेऊ शकतो. आणि म्हणून सरकार राहावे तर आनंदच आहे, पण फक्त सरकार राहावे म्हणून आनंद नाही. आम्हाला त्या सरकारच्या माध्यमातून जर भविष्यामध्ये कार्य होत असेल तर त्यामध्ये जास्त आणि जास्त आनंद. अगदी अगदी धन्यवाद सर, आपण दिलेल्या संपूर्ण प्रतिक्रियेबद्दल. तर आपण बघतोय महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये खरं तर ही एक सगळ्यात मोठी बातमी. शरद पवारांच्या दिल्लीत 2 मोठ्या भेटीगाठी झालेल्या आहेत.
तर यावेळेस आपल्याबरोबर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर देखील फोन लाईनवरून जोडले गेलेले आहेत. सर, स्वागत आपलं. आणि एक महत्वाची आणि मोठी बातमी राज्याच्या राजकारणातली म्हणावी लागेल. शरद पवार आज पंतप्रधानांच्या भेटीला गेले, परंतु त्याआधी ते देवेंद्र फडणवीसांची देखील त्यांनी भेट घेतल्याचं कळत आहे. या भेटीकडे कसं पाहताय? फडणवीस साहेबांची आणि पवार साहेबांची भेट झाली की नाही याची मला अजिबात कल्पना नाही, तशा प्रकारची माहितीही नाही. आणि त्याच्यामुळं मला माहिती नसलेल्या गोष्टीवर भाष्य करणं त्या ठिकाणी योग्य ठरेल असं वाटत नाही. परंतु पवार साहेबांनी मोदी साहेबांना भेटणं, निश्चितपणे पवार या महाराष्ट्रातील देशातील एक मोठे नेते आहेत, एका राष्ट्रीय पक्षाचे अध्यक्ष आहेत, खासदार आहेत आणि महाराष्ट्रातील विकासाचे प्रश्न असू शकतात. आज राजकीय अस्थिरता, गुंतागुंतीचे अनेक विषय आहेत, अडचणीचे अनेक विषय आहेत आणि त्यामुळे सगळ्या विषयांवर कदाचित सर्वांगीण चर्चा करण्यासाठी आमचे सर्वोच्च नेते, देशाचे नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांना पवार साहेब त्या ठिकाणी भेटले असावेत. कारण शेवटी एखादा विषय त्या ठिकाणी अंतिम उपाय या उत्तरे मोदी साहेबांकडून त्या ठिकाणी मिळू शकतं. आणि म्हणून मला वाटतं अधिवेशनाची पार्श्वभूमी आहे. महाराष्ट्रातले महाविकास आघाडीमध्ये 3 पक्षाच्या 3 दिशेला असणारी तोंड आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये कदाचित पवार साहेब व्यथितही असू शकतात की महाराष्ट्राचा विकास पुढे जात नाही. अशा वेळेला त्या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांबरोबर त्या ठिकाणी चर्चा करावी. कारण शेवटी राजकीय पक्ष कुठलेही असले त्यांचा उद्देश आपल्या राज्याचा विकास करणं हाच अंतिम असतो. परंतु पवार साहेब गेलेत म्हणजे ते नुसत्या हवा पाण्याच्या गोष्टी तर करणारच नाहीत, राजकीय चर्चा तर होणारच. बिलकुल, अगदी. सर, थोडं थांबवतोय. अशोक वानखेडे सर देखील आपल्याबरोबर राजकीय विश्लेषक जोडले गेलेले आहेत. अशोक वानखेडे सर, आपण ऐकलं असेल की प्रवीण दरेकर म्हणतात की शरद पवारांची पंतप्रधानांसोबतची भेट ही नुसते हवा पाण्याची चर्चा तर नसेलच, नक्कीच या भेटीमध्ये काहीतरी ठरलं असावं किंवा चर्चा झाला असावं. शरद पवार तिथे राजकारण, त्यामुळे शरद पवार भेटीला जातील तिथे राजकारणाची चर्चा होणार नाही आणि नरेंद्र मोदी चर्चा करणार नाही असा विचार करणं म्हणजे पण मूर्खपणाच आहे. त्यामुळे शरद पवार गेले, एक तास भेट झाली ती पूर्णपणे राजकीय असावी. कारण सहकार क्षेत्रामध्ये काय करायचं काय नाही याच्यासाठी ते त्यांच्याकडनं काही चीप घेतलं असं मला वाटत नाही. पण याच्या अगोदर जेव्हा अमित शहा मंत्री होते गुजरातमध्ये, त्यांच्याकडे सहकार डिपार्टमेंट पण होतं. प्रश्न हा आहे की महाराष्ट्रामध्ये काँग्रेस, एनसीपी आणि सेना यांच्यामध्ये सर्व ठीक चालू आहे का? काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले लगातार शरद पवारांना टार्गेट करतात. त्यांनी लगातार त्यांच्या कंप्लेंट केल्या. नाना पटोलेला समज दिल्यावरही नाना पटोले बोलतात. त्या अर्थाने काय काँग्रेस सरकारमधलं महाविकास मधलं बाहेर पडणार का? त्या जागी बीजेपी येणार का? अशा बऱ्याचशा चर्चा आहेत दिल्लीमध्ये आणि त्या चर्चेच्या अनुषंगाने जर शरद पवार पंतप्रधानांशी भेटत असतील, त्याच्या अगोदर शरद पवारांशी गोयल भेटले, पियुष गोयल, त्यानंतर शरद पवारांचे राजनाथ सिंग भेटले आणि त्यानंतर मग आपले पूर्व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पण भेटले. या सगळ्या गोष्टी कुठेतरी एका ठिकाणी इंडिकेशन देतात की हे राजकीय चर्चा आहे आणि महाराष्ट्र सरकारला घेऊन असणार. अगदी. सर, महाराष्ट्र सरकारला घेऊनच ही राजकीय चर्चा असू शकते, कारण आपण बघतोय की शरद पवारांनी आधी नाना पटोलेंच्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त केली होती. थेट काँग्रेसच्या नेत्यांना त्यांनी विचारलं होतं की आधी काय स्पष्ट सांगा, स्वबळाचा निर्णय झालेला आहे का तुमचा, आणि त्यानंतर या भेटीगाठी होतात, म्हणजे भाजपशी जवळीक वाटावे अशा या भेटीगाठी आहेत. त्यामुळे कुठेतरी महाराष्ट्रातल्या सत्तेला किंवा ही जी महाविकास आघाडीची सरकार आहे तिथे कुठेतरी अस्थिरता निर्माण होऊ शकते का? नाही, सरकार अस्थिर नसणार, सरकारचे घटक अस्थिर होतील. जर बीजेपी सेना एनसीपी सोबत आले तर आश्चर्य व्हायला नको. आणि मला वाटत होतं की 2022च्या निकालानंतर 2022 मध्ये जे 5 राज्यांचे इलेक्शन्स आहेत, निवडणूक आहेत, त्याच्या निकालानंतर होईल. परंतु घटनाक्रम इतका फास्ट होतोय आणि भारतीय जनता पार्टीमध्ये जेव्हा त्यांना बदल करायचा असतो तेव्हा ते वेळ पाहत नाही. उत्तराखंडमध्ये एका दिवसात त्यांनी मुख्यमंत्री बदलला, पुन्हा दुसरा मुख्यमंत्री पण एका दिवसात बदलला. कर्नाटकमध्ये मुख्यमंत्री राजीनामा द्यायला आले, उद्या दुसऱ्या मुख्यमंत्र्यांची शपथ होईल, त्याला जास्त वेळ लागत नाही. पण काँग्रेसमध्ये नेहमी गोंधळ भिजत ठेवलं जातं आणि आता काँग्रेस पंजाबमध्ये पूर्णपणे गुरफटलेली आहे आणि काँग्रेसचं केंद्रीय नेतृत्व इतकं कमजोर झालं की केंद्रीय नेतृत्वाने सरपट दिल्यावरही नाना पटोले जर उच्च आवाजात बोलत असतील तर कुठे ना कुठे केंद्राची पकड तर राज्यांच्या नेत्यांवर कमी झालेली आहे किंवा त्या राज्याचे नेते केंद्राच्या नेत्यांची आदेश मानत नाही असं इंडिकेशन होतं.
आणि दुसरी गोष्ट, बरेचसे काँग्रेसमध्ये 2 फळं आहेत, त्यांना काँग्रेसमध्ये जे लोक सत्तेत बसलेले आहेत त्यांना कुठल्या हालतीत सत्तेतनं बाहेर जायला नको. अगदी, हा. पण ज्या लोकांना सत्ता मिळत नाहीये ते लगातार म्हणतात या तर आम्ही सत्तेत राहू, नाहीतर आम्हाला घ्या सोबत, नाहीतर मग आम्ही होऊ देणार. हा. हा प्रकार काँग्रेसमध्ये आहे. त्यामुळे ही नेहमी अस्तित्वाची बाजू असेल. हा. त्यापेक्षा बीजेपी सोबत जाऊन, कारण शरद पवारांकडे एक स्टॉक स्टेटमेंट असतं नेहमी, राज्याच्या विकासासाठी आता निवडणुका परवडत नाही. हा. अशा वेळेला कोविडची लहर चालू आहे आणि काँग्रेस जर नीट वागत असेल तर आम्ही बीजेपीच्या समर्थनाने सुद्धा सरकार चालवू शकतो. शेवटी ही सगळी सरकारं देशाच्या म्हणजे राज्याच्या कल्याणासाठी बनतात. ही गोष्ट वेगळी की कल्याण कोणाचं होतं हे सगळे लोक पण ओळखतात. त्यामुळे त्यांनी जेव्हा सरकार पाडलं पृथ्वीराज, तेव्हा ते देशाच्या महाराष्ट्राच्या चांगल्यासाठी होतं. जेव्हा देवेंद्र फडणवीसचं मायनॉरिटी सरकार वाचवलं तेव्हा ते महाराष्ट्राच्या चांगल्यासाठी होतं. जेव्हा आता शिवसेना, एनसीपी आणि काँग्रेस एकत्र आले ते महाराष्ट्राच्या चांगल्यासाठी होतं. त्यामुळे शरद पवार जे करतात ते फक्त महाराष्ट्राच्या चांगल्यासाठीच करतात असं ते नेहमी सांगतात. त्यामुळे हे जर उद्या त्यांनी स्टेटमेंटचा सहारा घेऊन अगदी सर, हाच प्रश्न मी प्रवीण दरेकरांना पण विचारू इच्छितो की प्रवीण दरेकरजी, अशोक वानखेडेंचं म्हणणं असं आहे की महाराष्ट्राच्या हितासाठी शरद पवार निर्णय घेतात आणि याही वेळेस ते घेऊ शकतात. तुम्हाला काय वाटतं? एक लक्षात ठेवा, शरद पवार साहेबांचं व्यक्तिमत्व वादातीत असू शकतं, परंतु शरद पवार साहेबांचं राजकारण विकासाभोवती फिरतंय ही वस्तुस्थिती आम्ही विरोधक असलो तरी मान्य करावी लागेल. अगदी आणि आज जे